ओहो, यावेळेस बघा षटकाराचं प्रत्युत्तर दिलाय गोलंदाजी करताना. जबरदस्त बॉल, फसवा चेंडू, फिरकीचा जादूगर सचिन. परत एकदा. ओहो, यावेळेस चेंडू स्लॉट मध्ये होता, त्यावर हल्ला चढवलाय, उंच फटका आणि भव्य षटकार. चेंडू चाललाय, चेंडू थेट प्रेक्षकामध्ये चाललाय आणि या चेंडू 12 धावा मैदानामध्ये सचिनवर हल्ला चढवलाय. ओहो, शॉट ऑफ लेनचा चेंडू आणि लगोपाठचा दुसरा. काय जबरदस्त फलंदाजी. यावेळेस चेंडू लांब ठेवला होता शरीरापेक्षा, पण आतमध्ये घुसले आणि घुसून ठोकला शॉट डायरेक्ट मिड विकेट सीमारेषा पलीकडे. 6 धावा. नदीमसाठी. ओहो, यावेळेस थोडीशी भरकटलेली गोलंदाजी, दिशाहीन मनोवैज्ञानिक दबाव सचिनवर. पंचांचा निर्णय येते वाईट बॉल. सुएर चेंडू. चला परत एकदा. ओहो, यावेळेस डान्सिंग डाऊन द ग्राउंड फिल्डर होते पण बनतील दर्शक. चेंडू चाललाय थेट, चेंडू प्रेक्षक आणि आपल्या फलंदाजीच्या जोरावर 4 षटकार कुठलेत. ओहो, हा 5वाही आला आणि चेंडू चाललाय लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून थेट मैदानाबाहेर पाठवला नदीमने. 5वा षटकार पहिल्या पण यावेळेस नदीम हावी झालाय त्यांच्यावरती. पहिल्या षटकामध्ये 5 षटकार वाजवलेत, ठोकलेत आणि पाठवलेत सीमारेषा पलीकडे. काय फलंदाजी, उत्कृष्ट फलंदाजी, जबरदस्त फलंदाजी, दमखम दाखवणारी फलंदाजी नदीमच्या मैदानामध्ये. आता मारूफ जोगेलकर गोलंदाजीच्या मोर्चावर दुसरा षटक घेऊन सामना करतील इर्शाद. ओहो, चांगला चेंडू, जबरदस्त बॉल पडल्यानंतर गरकन वळाला आणि जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये थांबलाय. इर्शादला थांबवलाय या चेंडूवर मारूफने. आता बघूया ह्या निर्धाव चेंडूचा कसा प्रत्युत्तर देतील इर्शाद. ओहो, यावेळेस बॅटची बाहेरची कडा घेतली होती आणि झेल झाला असता तिकडं, पण समजू नाही शकला. फलंदाजाला बीट केला तर केला, यष्टीरक्षकालाही बीट केला यावेळेस मारूफने. वेग भन्नाट वेग पाहायला भेटला आपल्याला मारूफच्या गोलंदाजीमध्ये. बघूया यावेळेस तिसऱ्यांदा मारूफ टू इर्शाद. ओहो, फुलटॉस लाईनचा चेंडू होता, बॉडी लाईनवर चेंडू होता, त्याला शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळला होता. जोपर्यंत फिल्डर चेंडू फील्ड करतील, थ्रो करतील, त्याच्यामध्ये एक धाव कुठली. आता परत एकदा इर्शादने स्ट्राइक दिलाय नदीमला. नदीमने शेवटच्या षटकातला सचिनवर हल्ला चढवला होता, तब्बल 5 षटकार ठोकले होते. आता बघूया पहिल्यांदा सामना करतील मारूफ जोगेलकरचा नदीम. ओहो, सचिनला नाही सोडला तर मारूफला कसे सोडतील यावेळेस सांगतायत नदीम की मी इथं षटकार आणि चौकारामध्येच सौदा करायला आलोय, सिंगल आणि डबलची भाषा मला येत नाही. आणि चेंडूला पाठवलाय थेट लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे 6 धावासाठी. जबरदस्त फलंदाजी, 6 षटकार ठोकलेत नदीमने अजूनही.
4 चेंडू 38 धावा मैदानामध्ये. कंटिन्यू 5 चेंडू मध्ये 5 षटकार. नदीम हा सहावाही आला. नदीम सांगतायत नाही नाही ना. षटकार लगावलेत नदीमने अजूनही मैदानामध्ये. हा अजूनही एक नदीम धायरेकर. मोठा नाव, मोठा फलंदाज आणि 8वा षटकार ठोकलाय मैदानामध्ये. 9 धावामध्ये तब्बल 48 वर बॅटिंग करतायत नदीम. मित्र तिसऱ्या षटकातला. यावेळेस इर्शादनेही डान्सिंग डाऊन द ग्राउंड सबर तोडलाय. बॅट उचलली आहे आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषा पलीकडे. 6 धावा. तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरही षटकार आलाय. यावेळेस इर्शादच्या बॅट मधून. ओहो, स्लोवर पद्धतीचा चेंडू. 5वा चेंडू समजला इर्शादनी आणि ढकलून दिला मागच्या बाजूला. 1 धाव चोरून घेतली आणि वाढती धावसंख्या 30 म्हणजे तब्बल 57 धावा. 57 रन्स ऑन स्कोर बोर्ड. अजूनही तिसऱ्या षटकातले 4 चेंडू येणं बाकी आणि इर्शाद ऑन स्ट्राइक. 48 वर खेळतायत इर्शाद 9 चेंडू मध्ये. बघूया काय घडणार, काय बिघडणार. दानिश गोलंदाजीवर. ओ हो, यावेळेस कार्पेटच्या सहाऱ्याने खेळला होता. जबरदस्त गोलंदाजी. स्टेप आउट केला होता नदीमने, पण दानिशने बांधून ठेवला. यावेळेस शांत केला नदीमला. आता परत एकदा षटकातला चौथ्यांदा दानिश येतील आणि नदीम सामना करतील त्यांचा. ओहो, यावेळेस इथं कव्हर्सच्या रिजन मध्ये खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक होते, कॅच झाला नाही. 1 धाव चोरली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करताना ओ रनआउट झालेत नदीम. ओहो, 49 रन्स. नदीमने 49 धावा आल्या नदीमच्या बॅट मधून आणि 50व्या धावासाठी नदीम इथं धावबाद झालेत. मित्रांनो, सामना आवडला असेल तर टाळ्या झाल्याच पाहिजे. काय फलंदाजी केली आहे नदीमने मैदानामध्ये. तब्बल 8 षटकार लावले इथं नदीमने. जबरदस्त फलंदाजी, हृदयाचे ठोके वाढवणारी फलंदाजी इथं नदीमच्या बॅट. 58 धावा ऑन स्कोर बोर्ड. दानिश चांगली गोलंदाजी करतायत. नदीमला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. आता डावकुऱ्या हाताचा एक हार्ड हिटर फलंदाज हुजेफ दफेदार मैदानामध्ये. बघूया. ओ हो, जबरदस्त गोलंदाजी. कमबॅक करतायत खामगावचे गोलंदाज आता यावेळेस. डॉट बॉल. 58 रन्स ऑन स्कोर बोर्ड. शेवटचा 1 चेंडू बाकी पहिल्या इनिंग मधला. ओहो, शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू त्याला पाठवलाय थेट सीमारेषा. आणि 65 धावांचा एक मोठा धावांचा डोंगर उभा केला इथं खामगाव या संघाच्या समोर. चला, याच्या नंतरचा मॅचचं समीकरण आपल्याला ऐकायला भेटेल.
ठीक आहे, सामान्य सर नाही आहेत, जेवायला गेलेत. चला, मसला या संघाशी विनंती की लवकरच लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावा आणि खामगाव आपले सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत मैदानामध्ये. हॅलो, चला खाली गोलंदाजीच्या मोर्चावर. ओहो, जबरदस्त बॉल, त्यावर हल्ला चढवलाय, चेंडू चाललाय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून. जोपर्यंत फील्डर फील्ड करतील, एक धाव घेतली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, खरा थ्रो थोडासा, त्याच्यात चालतात 2 धावा चोरली इथं. पहिली धाव तर फेर होती, दुसरी चोरटी धाव घेतली आहे इथं मारुफ यांनी. चला परत एकदा खालिद गोलंदाजी करतील मारुफ साठी. ओहो, जबरदस्त गोलंदाजी. लेग कटरचा उपयोग केला होता यावेळेस. आणि आमच्या गावाचे, पांगलोली गावाचे सदर साहेब नजीरभाई धनसे इथे येत आहेत. 4 दिवस आमच्या सोबत इथे जुरलेत ते, पूर्ण दिवस. क्रिकेटचे चाहते आहेत, क्रिकेटचे दिवाने आहेत नजीरभाई. ओहो, यावेळेस शॉट आर्म पुल, चेंडू चाललाय मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून थेट सीमारेषा बाहेर. 6 धावा, षटकार. 65 रनांचा एक मोठा आव्हान उभा केलाय, धावांचा डोंगर उभा केलाय खामगाव या संघासमोर. 8 धावा, 3 चेंडू. अजून एक वेळा परत एकदा चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक खाली, पकडलाय झेल आणि संपलाय मारुफ जोगिलकर यांचा खेळ. परतावा लागेल.
आउट केला आणि सरळ खेळला होता. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू फील करतील, थ्रो करतील, त्याच्यामध्ये एक धाव सोडली. धावसंख्येमध्ये वाढ 9 धावा, 9 रन्स ऑन स्कोर बोर्ड. शेवटचा चेंडू पहिल्या षटकाचा बघूया. प्रतीक शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, त्याला शॉर्ट ऑफ पुल केलाय. मागे नदीम आहेत आणि एक सोपा झेल डायरेक्ट जाऊन नदीमच्या हातामध्ये चिकटलाय आणि परतावा लागेल प्रतीकला. तंबू आता चालले सचिन प्रतीक यांची जागा सांभाळायला. चला दुसरा षटक घेऊन येत आहेत. हो विशालसाठी, विशालने उचलून दिलाय समोर. लॉंग ऑफच्या दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि जातोय हुसेफच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे 6 धावासाठी. डीजे टीम वर आव्हान आहे खूप मोठा. 65 धावाचा पाठलाग करताय आपण. त्याच्यासाठी आपल्याला मोठे मोठे षटकार आणि चौकार लगावले लागतील. परत प्रत्येक षटकामध्ये आपल्याला 20 धावाची गरज असता. हो यावेळेस खोलात टाकलेला चेंडू, जबरदस्त बॉल. चला परत एकदा 5वा चेंडू या षटकातला. हो फुलटॉस लाईनचा चेंडू, त्याला मिड विकेटच्या दिशेला खेळलाय आणि खराब क्षेत्ररक्षण. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा येतो, यस इट्स अ नो बॉल. उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. अन्वेष गोलंदाजीच्या मोर्चावर. बघूया परत एकदा विशाल सामना करतील. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, त्याला हुक केलाय, चेंडू पाठवून दिलाय डायरेक्ट सीमारेषा पलीकडे मिड विकेटच्या दिशेला. षटकार, जबरदस्त फटका. बाय कौचाली, शरीफ बाय कौचाली. मध्ये ह्याच डेटला नाहीतर जानेवारी महिन्यामध्ये सीझन 2 होईल आणि याच्यानी मोठा धमाका असेल. चला 2 षटकांच्या समाप्तीवर संघाची वाढती धावसंख्या 30 म्हणजे 32 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यावर.
चला इथं आमच्यासोबत तोराडीचे शाहनवाज हजवाने जोडतायत, आपण मंडळाच्या वतीने त्यांचंही हार्दिक स्वागत करतोय. आणि शरीफबाई आणि जब्बारबाई यांच्या हस्ते शाहनवाजबाई यांचा सत्कार करण्यात येईल इथं. तर पहिल्याच चेंडूवर ओहो, यावेळेस परत एकदा बघा फुल टॉसल्यांचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा तेवढा चांगला संपर्क झाला नाहीये. शाहनवाज हजवाने जे आपल्या पांगोली गावाचे जावई आहेत त्यांच्या वतीने इथं या टुर्नामेंटसाठी 1,000 रुपयाची देणगी आली आहे. परत एकदा बघा मैदानामध्ये परत एकदा निर्धाव चेंडू. 4 चेंडू झालेत, अजून 2 चेंडू येणं मार्गस्थ. वाढती धावसंख्या ती सांगली तर 37 धावा. हो, यावेळेस परत एकदा फटका फसला आहे. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक खाली, पकडायला झेल आणि संपलाय खेळ. शेवटचा चेंडू बाकी आहे मैदानामध्ये. चला एक चेंडू बाकी राहिलाय. सिकंदर धनसे यांची विनंती आहे, कुठेही असाल जर आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचते तर लवकरच लवकर समालोचन कक्षाकडे यायचं आहे. सिकंदर धनसे. चला सामना संपलाय.